काँग्रेस पक्ष आपण का सोडला याचं कारण शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितलं। काँग्रेस पक्षाची सरंजामी मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच काँग्रेसमध्ये कार्यकर्ते म्हणजे शोभेची झाडं असतात आणि संधी मात्र नेते वतनदार जहागीरदारांच्याच मुलांना दिली जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे रोखठोक विधान केलंय। काँग्रेस पक्ष का सोडला तुम्ही? तुम्हाला का सोडावंसं वाटलं काँग्रेस पक्ष? का अनुभव तिथला कसा होता? की बऱ्याच सरंजामी मानसिकतेचे जे राजकीय पक्ष असतात ना, त्यांना कार्यकर्ते हे शोभेच्या झाडांसारखे हवे असतात। म्हणजे बागांच्या मधली शोभेंची झाडं असतात बघा, ते त्यांना जास्त उंचही होऊ देत नाहीत। उंची खूप वाढली की ते त्याला कट करतात, पण ते त्याला पूर्ण सुकूही देत नाहीत, की ते त्याला तेवढापुरतं का होईना जिवंत ठेवतात। अशा पद्धतीचा कार्यकर्ता होणं हे माझ्या रक्ताला कधी पटलंच नसतं। माझ्या काही विचारधारा होत्या, माझे काही मुद्दे होते, मला अतिशय सक्षमपणानं त्याच्यावरती उभं राहायचं होतं। तुम्ही म्हटलं की सरंजामी मानसिकता असते, असा काय अनुभव तुम्हाला आला होता की सरंजामी मानसिकता जाणवली काँग्रेसमध्ये? सर, तिथे कसं आहे माहिती आहे का, की नुसतंच फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत, परंतु त्यांच्या व्यवहारामध्ये फुले शाहू आंबेडकर कुठे आहेत? संधी द्यायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला संधी ही फक्त ठराविक आईवडिलांची मुलं असणाऱ्या लोकांनाच दिली जाते। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक एक वतनदार तिथे नेमलेला आहे आणि त्या वतनदारांची आणि जहागीरदारांचीच मुलं, त्यांची पुढची पिढी ही काम करत राहते आणि अजूनसुद्धा तळागाळातल्या लोकांना त्यांच्या चौकटीवरती जाऊन मुजरेच करावे लागतात। पण काल मुजरेचे केले रे माझ्या मेलेल्या बापा, पण आज लोक आम्हाला मुजरे करतील माझ्या भीमाच्या संविधानाच्या प्रतापानं। हे जे काही शिकले होते ना सर, हा वामनदादा करडक गप्प बसू देत नव्हता। म्हणून म्हणलं की अरे, जर नाही ना मनासारखं काम करता असेल तर छोड दो। दिला सर राजीनामा, त्याच्यानंतर मग सेटनेट केलं, PhD केली। मग काँग्रेसमध्ये तुम्हाला वाईट अनुभवाला पदं मिळत नव्हती तुम्हाला? किंवा नाही, मी पदांसाठी काम करत नव्हते, संधी संधी किंवा मनासारखं काम करणं असेल तुम्ही किंवा म्हटलं की काही ठराविकच आई वडिलांच्या मुलांना, म्हणजे तुमचा काय रोग शिंदेकडे आहे? अजिबात नाही सर, ते तर सगळ्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, सोलापूरला माहिती आहे की नक्की कोण तसं करतं, त्याच्याबद्दल मी काय ज्योती बोलावं? वाघमारे एवढा बिनधडकपणे बोलतात, आज तुम्ही इथे कशाला बोलताना शब्द राखून ठेवतात? नाही, मी अजिबात कुठलेच शब्द राखून ठेवत नाही सर, पण मला इथं एकच वाटतं की आज सर एकनाथ शिंदे साहेब वेगळे काय आहेत आणि बाकीचे नेते असे काय आहेत? म्हणजे जर तुम्ही तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण आणि तुमचं पक्ष हा जर फक्त तुमच्या लेकरा बाळांची भविष्य सेट करण्यासाठी जर वापरत असाल ना, तर नाही लोक तुमच्यासोबत उभे राहणार।